नमस्कार मित्रांनो. भारतातील एकमेव श्री सत्यनारायण मंदिर हे आंध्र प्रदेशमधील पंपा नदीच्या काठावर असून ते पिठापूरपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर आहे. अन्नावरम हे गाव आंध्र प्रदेशमध्ये येत असून येथे हे हिंदूंचे वैष्णव पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये असून गोदावरी नदीच्या काठी अन्नावरम येथे रत्नागिरी पर्वतावर विष्णूचा अवतार घेऊन श्री सत्यनारायण प्रगट झालेले आहेत आणि श्री वीरा व्यंकट राय यांनी हे सत्यनारायण मंदिर बनवलेले आहे. रामायण काळात पंपा नदीला तुंगभद्रा नदी असे ओळखत होते आणि या तुंगभद्रा नदीच्या काठावर रत्नाकर पर्वतावर हे सत्यनारायण मंदिर आहे आणि त्या काळामध्ये राजा रामनारायण यांनी रत्नागिरी पर्वतावर मूर्ती ठेवलेली होती व पूजा सुरू केली आणि स्कंदपुराणातील सत्यनारायण यांचा त्यांनी प्रार्थना केली आणि तिथे ते प्रगट झाले व इथे ते सत्यनारायण म्हणून ओळखले गेले. या मंदिरामध्ये स्कंदपुराणातील सत्यनारायण यांचा उल्लेख आहे. तसेच सत्यनारायण मंदिर रथाच्या आकाराचे बनवले असून हे मंदिर 3 मजली आहे. इथे आत जाण्यासाठी खास प्रवेशद्वार बनवलेले आहे, परंतु इथे मोबाईल आपल्याला बाहेर ठेवावा लागतो. त्यामुळे आपण फक्त मंदिराच्या बाहेरील भागाचे आपण चित्रीकरण करू शकतो. या मंदिरामध्ये वर जाण्यासाठी लिफ्टची देखील सोय आहे. तसेच या मंदिरामध्ये रोज पालखी असते आणि इथे महाप्रसाद देखील दिला जातो. या मंदिरामध्ये एकाच वेळी शेकडो लोक येऊन सत्यनारायण पूजा करू शकतात तशी इथे व्यवस्था आहे आणि इथे येण्यासाठी खास तशी सोय आहे. आणि हे मंदिर पाहण्यासाठी कमीत कमी आपल्याला 1 ते 1.5 तास काढावा लागतो आणि हे खूप असं प्रचंड मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि इथलं नक्षीकाम देखील खूप सुंदर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार 1937 ते 34 या काळामध्ये झालेला आहे आणि येथील श्री राजा रामायणन यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. इथे सत्यनारायण तसेच सत्यदेव लक्ष्मीदेवी यांचे देखील मंदिरे आहेत आणि आंध्र प्रदेशमध्ये हे संपूर्ण भारतातील प्रसिद्ध असं सत्यनारायण मंदिर खूप प्रसिद्ध आहे. श्रीपाद श्री वल्लभ यांचे जन्मस्थान असलेले श्री पिठापूरमध्ये येणारे बरेचसे दत्तभक्त ज्यावेळी पिठापूरला येतात त्यावेळी आंध्र प्रदेशमधील हे अन्नावरम येथील सत्यनारायण मंदिर पाहण्यास जरूर येतात आणि हे संपूर्ण भारतातील प्रसिद्ध असलेलं सत्यनारायण मंदिर खूपच लोक येथे येऊन पाहतात, महाप्रसादाचा लाभ घेतात. या मंदिराचे बांधकाम इतके भक्कम आहे की इतके वर्ष झाली तरी अजूनही हे बांधकाम जसंच्या तसं आहे आणि येथील नक्षीकाम देखील पाहण्यासारखं आहे. इथले प्रचंड असे आतील हॉल तसेच येथील जी रचना आहे ती देखील पुराण काळातील असून इथे आजही आपल्याला एक प्रसन्न वातावरणात मंदिरात आलेल्याचा आपल्याला निश्चितच या मंदिराचं समाधान मिळतं आणि इथे एक साक्षात आपल्याला भगवान भेटल्याची प्रचिती येते. तसे हे श्री सत्यनारायण मंदिर अन्नावरम येथील जरूर आपण पाहावे. आपण समोर पाहत असलेल्या या दृश्यावरून आपल्याला या मंदिराची भव्यता नक्कीच लक्षात येईल आणि इथे असणाऱ्या सोयी तसेच स्वच्छता आणि इथली शिस्त ही वाखाणण्यासारखी आहे. इथे या मंदिरामध्ये एकावेळी शेकडो लोक येऊन सत्यनारायणाची पूजा करण्याची व्यवस्था आहे. तशी इथले पुजारी व्यवस्था करतात आणि इथे आपल्याला सत्यनारायणाचे व्रत केल्याचे समाधान भक्तांना मिळते. म्हणून अन्नावरम येथील हे श्री सत्यनारायण मंदिर पवित्र स्थान असून हे हिंदूंचे एक पवित्र असं मंदिर आहे जेथे आपल्याला पूजा केल्यानंतर त्याची प्रचिती नक्कीच येते. बरेचसे लोक इथे येऊन नवस बोलतात आणि सत्यनारायणाची पूजा करतात. तर असे हे आंध्र प्रदेशमधील गोदावरी नदीच्या काठावर असलेलं
श्री सत्यनारायण मंदिर आपण जरूर पाहावं. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे VSK पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा. इतर व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.